नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कालपासून आपण जी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सायन्सचा एक चॅप्टर चालू केला होता, त्याचं नाव ह्युमन स्केलेटन आहे. तर त्याच्यामध्ये आपण आज पार्ट 2 पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, पार्ट 1मध्ये आपल्याला हे सगळं पॉईंट कवर केले ते आपण. आता याच्यामध्ये पार्ट 2मध्ये काय, छातीचा पिंजरा. आता याच्यामध्ये बघा, छातीचा पिंजरा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण एकदम शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत, जे की तुम्हाला रिव्हिजनसाठी अतिशय उपयुक्त ठरतील. आता बघा, याच्यामध्ये छातीचा पिंजरा, त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा. एकूण छातीमध्ये किती हाडे असतात? एकूण 25 हाडे असतात. त्याच्यामध्ये म्हणजे 12 जोड्या असतात आणि एक स्टर्नम असते, म्हणजे 12 जोड्या असतात आणि एक स्टर्नम असते, एकूण 25 हाडे. तर बरगड्यांचे प्रकार किती? 3 प्रकारच्या बरगड्या आहेत. त्यामध्ये ट्रू रिब्स, फॉल्स आणि फ्लोटिंग रिब्स. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारू शकतात की ट्रू रिब्स कोठून ते कोठून असतात. तर याच्यामध्ये आपल्याला बघा 1 ते 7 पर्यंत जे असतात, 1 ते 7 पर्यंत थेट स्टर्नमला जोडलेले असतात. म्हणजे एक जे स्टर्नम असते बरगड्यामध्ये, त्याच्यामध्ये 1 ते 7 जे जोड्या असतात ते काय स्टर्नमला जोडलेले असतात, त्यांना काय ट्रू रिब्स म्हणतात. आणि फॉल्स रिब्स म्हणजे काय, 7च्या पूर्ण काय 8, 9 आणि 10 हे पुढील 3 काय 7व्या बरगड्याला जोडलेले असतात, त्यालाच काय फॉल्स रिब्स असे म्हणतात. आणि फ्लोटिंग रिब्स कोणते? 11वी आणि 12वी. ही फक्त काय मागे जोडलेली असते, समोरून रिकामे असतात, म्हणजे मोकळे असतात. सर्व बरगड्या मागून पाठीच्या कण्याला जोडलेल्या असतात. म्हणजे जे सर्व बरगड्या असतात ते मागून पाठीच्या कण्याला जोडलेले असतात. फक्त समोरून जे 11वी आणि 12वी असते ती समोरून मोकळे असतात. आता याच्यामध्ये बघा काय महत्त्वाचं आहे आपल्याला, ट्रू म्हणजे खऱ्या बरगड्या कोणत्या आहेत? 1 ते 7 पर्यंत, खोट्या 8, 9, 10. आणि फ्लोटिंग म्हणजे तरंगणाऱ्या कुठल्या आहेत? 11वी आणि 12वी. ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता पुढचा पॉईंट बघा काय, डोक्यातील हाडे. डोक्यात एकूण किती? 29 हाडे आहेत. त्यापैकी आपण कानात पाहिलं होतं, एका कानात 3, म्हणजे 2 कानात किती? 6 झाले. ते 3 कुठले हाडे आहेत? MIS, मिस आपण लक्षात ठेवलं होतं. आणि त्यांचा आकार कुठला? हास, मिस हास, म्हणजे मॅलसिंकस टेप्स. सर्वात लहान कुठले हाड? टेप्स हाड आहे. आता त्यापैकी 2 कानात 6 हाडे झाले, बरोबर. आता कवटीत बघा किती हाडे आहेत? कवटीत एकूण 8 हाडे आहेत, म्हणजे 8 हाडांची कवटी. चेहऱ्यावर किती आहेत? 14 हाडे आहेत. गळ्यातील हाडे म्हणजे नेक बोन किती आहेत? हे हायोइड, हे एक हाड, म्हणजे एकच हाड आहे, इतर कोणत्याही हाडाला जोडलेले नसते. आता पुढं बघा, ग्लायडिंग जॉईंट म्हणजे सरकता सांधा. या सांध्यात हाडे फक्त एकमेकांवर सरकतात. म्हणजे सरकता सांधा म्हणजेच काय रे? जे हाडे एकमेकांवर सरकतात त्यांनाच आपण ग्लायडिंग जॉईंट म्हणतो. तर याच्यामध्ये उदाहरण म्हणलं तर आपण काय लक्षात ठेवू शकतो? मनगटातील सांधे. पुढचा बघा प्रश्न, सांध्याचे प्रकार. आता सांध्याचे कोणते प्रकार आहेत? हिंज जॉईंट आहे, म्हणजे बिजागरीचा सांधा, उकळीचा सांधा, बरोबर. ह्याच्यामध्ये बिजागरीचा सांध्यामध्ये काय आपल्याला उदाहरण विचारू शकते, कुठला? कोपरा आणि गुडघा हा बिजागरीचा सांधा आहे, तो काय 180 अंशाच्या कोनात हालचाल करतो. आणि उकळीचा सांधा म्हणजे काय? 360 अंशाचा. आणि त्याच्यामध्ये काय खांद्याचा सांधा आहे, उकळीचा सांधा. आता पुढचा पॉईंट, सरकता सांधा. आता सरकता सांधा म्हणजे काय? या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात. आपण पाठीमाग बघितलं होतं, मनगटाचा आणि पायाचा गोटा यामधील सांधे हे कुठले आहेत? सरकता सांधत, म्हणजे ग्लायडिंग जॉईंट आहेत. पिव्होट जॉईंटमध्ये कोणत्या हाडांचा समावेश होतो? मानेच्या मणक्यातील बोन दरम्यान असणारे सांधे, ते पिव्होट जॉईंटमध्ये त्यांचा समावेश होतो. सॅडल जॉईंटमध्ये अंगठ्यातील कार्पल आणि मेटाकार्पल दरम्यान असणारा सांधा, म्हणजे अंगठ्यात जे कार्पल आणि मेटाकार्पल असते त्यांच्या दरम्यान जे सांधा असते त्याला काय आपण सॅडल जॉईंट म्हणतो. आता काही महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा पॉईंट आहेत. लाल अस्थिमज्जा काय? लांब हाडाच्या टोकाला असते. यात RBC व इतर रक्तपेशी तयार होतात, यालाच बोन मॅरो म्हणतात. RBC कुठं तयार होतात? तर लाल हाडांच्या
टोकाला लाल हाडांच्या टोकाला असते. यात इतर RBC आणि इतर पेशी पण तयार होतात. हाडांचे कार्य काय आहे? कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इत्यादीची साठवणूक केंद्रे. कॅल्शियमचे नियमन काय? रक्तातील कॅल्शियम कमी झाले की हाडांमधून कॅल्शियम शोषून सोडले जाते. म्हणजे कॅल्शियम जर आपल्या रक्तात कमी झाले तर ते कुठून शोषले जाते? तर पेशीमार्फत, तर ते हाडातून आपल्या शोषले जाते. स्टर्नम बघा काय आहे. आता आपल्याला छातीच्या पिंजऱ्यात किती 12 जोड्या होत्या, म्हणजे 24 हाडे, आणि एक स्टर्नम म्हणजे एकूण छातीत 25 हाडे होती. त्यापैकी बघा आता स्टर्नम म्हणजे काय? लांबी किती? 15 ते 17 सेमी. हात पायातील हाडे प्रत्येक हातात किती? 30 हाडे आहेत आपण पाहिलं होतं, आणि प्रत्येक पायात 30 हाडे आहेत. एकूण शरीराच्या 58% हाडे हातपायात असतात. आता शरीराच्या वजनाच्या 18% हाडांचं वजन आहे, आणि त्यातले फक्त शरीराच्या हातांपायात किती? 58% हाडे, म्हणजे इतर शरीराच्या तुलनेत. तर पुढचा पॉईंट बघा. याच्यामध्ये काय? 2 जॉईंट, सांधा म्हणजेच काय? 2 हाडांना एकमेकांना जुळताना सांधा तयार होतो. सायनोव्हियल द्रव म्हणजे सायनोव्हियल फ्लुइड म्हणजे काय? सांध्यात कोणता विशिष्ट द्रव असतो असा प्रश्न विचारू शकतो. तर हा काय? सायनोव्हियल द्रव म्हणजे सायनोव्हियल फ्लुइड हे सांध्यामध्ये असते. म्हणजे तेच काय आहे? आपण त्याचं म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे त्याच्यामध्ये? विस्कॉसिटी असते आणि हायलोरोनिक ॲसिड असते त्याच्यात. जे द्रव असतं सायनोव्हियल त्यामध्ये चिकटपणा असते आणि हायलोरोनिक ॲसिड असते. सायनोव्हियल द्रवाची कमतरता, ऑस्टिओआर्थ्रिटिस हा रोग होतो. म्हणजे जर हा द्रव कमी असेल सांध्यामध्ये तर ऑस्टिओआर्थ्रिटिस हा रोग होतो. ऑस्टिओआर्थ्रिटिस म्हणजे थोडक्यात सांधेदुखी हा रोग होतो. आता हाडांमधील कॅल्शियमचे घटक. आता हाडांमध्ये बघा कॅल्शियम किती असते? 90% कॅल्शियम असते. कॅल्शियम फॉस्फेट 60% असते, आणि कॅल्शियम कार्बोनेट काही प्रमाणात. म्हणजे सर्वात जास्त हाडांमध्ये कॅल्शियम असते असं पण विचारू शकतात. हाडांमध्ये कशात जास्त प्रमाण असते? कॅल्शियमचं. नंतर काय? कॅल्शियम फॉस्फेटचं, आणि कॅल्शियम कार्बोनेट पण काही प्रमाणात असते. मायोस्थेनिया ग्रेव्हिस स्नायूंचा अशक्तपणा स्वतःचा प्रतिकार क्षमतेमुळे होतो. मायोस्थेनिया ग्रेव्हिस काय? स्नायूंचा अशक्तपणा येतो. स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय? पाठीच्या मणक्यातील हाडे वाकणे, त्यामुळे व्यक्ती ताठ उभे राहतो. म्हणजे जी व्यक्ती वाकलेले आहेत ते कशामुळे होते? स्पॉन्डिलायटिस म्हणजे व्यक्ती ताठ उभा राहू शकत नाही. आता पुढं बघा काय? मानवी स्नायू ह्युमन मसलची व्याख्या काय दिली आपल्याला बघा. गरजेनुसार आकुंचन पावणारा व विस्तारित होऊ शकणारा असंख्य तंतूचा गट म्हणजेच काय? मानवी स्नायू. मानवी शरीराच्या सुमारे 40 ते 50% वजन स्नायूचे असते. हाडांचे किती असते? 18%, तर स्नायूंचे 40 ते 50% असते. एकूण शरीरात किती स्नायू होते? 600पेक्षा अधिक, म्हणजे किती? 639च्या आसपास आहेत स्नायू एकूण. चेहऱ्यावर किती? त्याच्यामधले 42 स्नायू आहेत. स्नायूंच्या अभ्यासाला काय म्हणतात? मायोलॉजी. हे महत्त्वाचं आहे. स्नायूंच्या अभ्यासाला काय म्हणतात? मायोलॉजी. मानवी शरीरातील स्नायू कुठला आहे? सर्वात मोठा. आता हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम महत्त्वाचं आहे, आपल्याला विचारू शकते. सर्वात मोठा स्नायू कुठला आहे? ग्लुटेमस मॅक्झिमम. इथं मॅक्झिमम लक्षात ठेवा. मोठा म्हणजे मॅक्झिमम, ग्लुटेमस मॅक्झिमम. सर्वात लहान आपल्याला माहिती आहे कानातला स्टेप्स आहे. सर्वात लांब सार्टोरियस, आणि सर्वात मजबूत पासून मॅसेस्टर, मजबूत मॅसेस्टर असं लक्षात ठेवायचं. तर स्नायूंचे प्रकार बघा. स्नायूंच्या प्रकारात काय? इनव्हॉलंटरी स्नायू, व्हॉलंटरी स्नायू म्हणजे अनैच्छिक, ऐच्छिक. आता याच्यामध्ये मुख्य प्रकार काय? हृदयातील स्नायू हे कुठं असतात? हृदयात आढळतात. मृदू स्नायू म्हणजे स्मूथ हे कुठं? जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इथे आढळतात. आणि स्केलेटल स्नायू कुठं असतात? हाडांना जोडलेले असतात. स्नायूंचे तयार होणे क्रम कसा याचा? आपल्याला क्रम विचारला जाऊ शकतो. काय? स्नायूचा योग्य प्रकारे तयार होण्याचा क्रम सांगा असं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये काय? पहिल्यांदा सार्कोमियर, मायोफायब्रिल, स्नायुतंतू, फॅसिकल, आणि शेवट स्नायू. म्हणजे पहिल्यांदा सार्कोमियर, मायोफायब्रिल, परत स्नायुतंतू म्हणजे SMS, FS असं लक्ष ठेवा. पहिल्यांदा सार्कोमियर, मायोफायब्रिल, स्नायुतंतू, परत फॅसिकल आणि स्नायू.
सार्कोमेअरला काय म्हणतात? स्नायूचा कार्यात्मक व रचनात्मक घटक कुठला आहे? सार्कोमेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला काय ह्युमन स्केलेटल सिस्टीम हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.